बघा, आत्ताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की 25% वरनं आम्ही 18% टॅरिफ भारतावर लावणार. म्हणजे भारताकडनं जो काही कृषी माल येईल त्यावर 18% टॅरिफ अमेरिका देश लावणार. परंतु यामध्ये तिथल्या ज्या कृषी मंत्री आहे त्यांनी सांगितलंय की भारताने अमेरिकेसाठी भव्य अशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. म्हणजे अमेरिकेतला जो काही कृषी माल येईल त्यावर 0% टॅरिफ हा भारत सरकारने लावलेला आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, चायना वस्तू आपल्याला स्वस्तात भेटतात, तसंच जो अमेरिकन माल आहे तो आपल्याला स्वस्तामध्ये भेटतात. आज अमेरिकेमध्ये अत्याधुनिक अशा सर्व सुविधा शेतकऱ्यांसाठी तिथं उपलब्ध आहे. जसं की हवामानाचा अचूक अंदाज सांगणारा उपग्रह तिथं सोडलेला आहे, त्यांचा स्वतःचा उपग्रह आहे. त्यानंतर तिथल्या सबसिड्या 50% पर्यंत पिकांवर सबसिडी आहे. कृषी विमा त्यांना मोफत आहे. ही स्पर्धा भारताने आणि अमेरिकेने सामान्य जनतेशी त्यांचा हेतू साध्य व्हावा, पण यामध्ये जर अतोनात हाल होणार आहे तर भारतातील शेतकऱ्यांचे होणार आहे. यामध्ये असं झालंय, एखाद्या कष्टकरी शेतकरी मायबापाला बिना चपलीचे जसं कष्ट करावं लागतात आणि ही स्पर्धा बिना चपलबुटा करणाऱ्या मायबापाची स्पर्धा, शेतकऱ्यांची स्पर्धा सुटाबुटातील शेतकऱ्यांसोबत लावली आहे. या ठिकाणी तुम्ही विचार करू शकताय, म्हणजे एखाद्याला उपाशी पोटी खली सोबत स्पर्धा करायला लावलंय. या ठिकाणी जर हाल होणार आहे तर भारतीय शेतकऱ्यांचेच होणार आहे. बघा, सांगायचं तात्पर्य हेच, जो अमेरिकेकडून जो काही कृषी माल येणार आहे तो कृषी माल अत्यंत कमी दरामध्ये तिथल्या लोकांना भेटेल आणि त्यामुळे काय होईल, ऑटोमॅटिकली जर बाहेरचा माल स्वस्त दरामध्ये भेटतोय तर भारतीय मालाला कुठल्याही प्रकारचा योग्य भाव भेटणार नाही. बघा, सरकार कोणाचंही असो पण शेतकऱ्याच्या हिताचं सरकार या ठिकाणी राहिलेलं नाही आणि आपण डंका वाजवतोय कृषी प्रधान देश असल्याचा. भारतामध्ये आतापर्यंत 1,12,222 शेतकऱ्यांनी ह्या 2 ते 3 वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या आहे. या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकताय की भारतातल्या शेतकऱ्याचे अतोनात हाल या पुढच्या 5-10 वर्षात होणार आहे. ज्या ठिकाणी आपण 500 टॅरिफ एवढा टॅक्स आपण अमेरिकेला लावत होतो या अगोदर, तो आपण पूर्ण शून्य केलेला आहे. यामुळं जे काय हाल होणार आहे ते भयंकर हाल होणार आहे भारतीय शेतकऱ्यांचे. एकेकाळी 4 नंबरची अर्थव्यवस्था असलेला आपला भारत देश एकेकाळी कांदा उत्पादनात आणि कांदा एक्सपोर्ट करण्यात, निर्यात करण्यामध्ये अग्रेसर होता, 1 नंबरला होता. परंतु आता 2026 मध्ये आपण कांदा निर्यातीत 5व्या स्थानी आलोय. कोणामुळं, तुम्ही तो विचार करू शकताय. तर या ठिकाणी आपल्या शेतकरी मायबापाची किती हाल चालू आहे याचा तुम्ही विचार करू शकताय. व्हिडिओ आवडल्यास